महासंग्राम निवडणूक 2024 शेवगाव पाथर्डी मतदारसंघ 222 या मतदारसंघातील पाथर्डी या तालुक्यातील मौजे कीर्तनवाडी या गावामध्ये आहे, ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवती माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणी या आपल्याबरोबर आहेत. प्रचंड मोठी गर्दी आहे. रात्रीचे 9, 9:30, 10 वाजण्याच्या आसपास प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी थांबलेला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काकी मला सांगा, मोठ्या प्रमाणात आता निवडणुकीचे वारे आता अंतिम टप्प्यात येणार आहेत काही दिवसात. मोठा प्रचार चालू आहे, गर्दी हटताना दिसत नाही. रात्रीचे 9:30, 10 वाजले, गर्दी हटत नाही. कसा प्रचार चालू आहे आणि काय व्यूहरचना आहे? नाही, मी प्रभावती प्रताप ढाकणे. मी जवळजवळ आपला उमेदवारी जाहीर झाली आणि 4 तारखेला आपण फॉर्म भरला तेव्हापासून आमचा हा प्रचार गावोगावी चालू आहे. माझा प्रचार जवळजवळ टाकळी, मानूर, भालगाव या दोन्ही गटात बरेचशा गावांमध्ये झालेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना विद्यमान आमदारांनी बरीचशी विकास कामं केली असं ते सांगतायत. तुम्ही गावोगावी सांगतायत की विकास कुठे झाला त्यांनी एकदा येऊन सांगावं. तर तुम्हाला खरंच वाटतं की पाथर्डी तालुक्यामध्ये, शेवगाव तालुक्यामध्ये काही विकासाचे प्रकल्प आलेत असं काय वाटतं? काय आरोप आहे त्यांच्यावर तुम्हाला? नाही, खरं म्हणजे ढाकणे घराण्याने कधीच कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही. पण खरंच या 10 वर्षात जेव्हा या आमदारांना 10 वर्ष संधी मिळाली सत्तेत, ते पण राज्यात त्यांची सत्ता, केंद्रात त्यांची सत्ता, पण खरंच खंत वाटते की विकास तर कुठंच दिसला नाही. सगळे गावं मला भकासच दिसत आहेत. या 10 वर्षात लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. अगदी ह्या तालुक्याने त्यांना भरभरून प्रेम दिलं मतांच्या रूपाने, पण नक्कीच या विकास करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत. त्यांचं एकच धोरण आहे की ज्यावेळेस आपली निवडणूक येते त्यावेळेस ते 1 महिन्यावर नारळच फोडत जातात, पण त्या नारळाचं कामात रूपांतर कधी झालेलं नाही. हे दोन्ही वेळचा त्यांचा अनुभव आहे. पण लोकांना आमच्या या पट्ट्यात तर असा प्रकार आहे की लोकांना भावनिक करतात ह्या 2 गटात आणि मतं मिळवतात. आणि ठीक आहे, आपण जातीपातीचं राजकारण करत नाही, पण त्यांच्या कासार पिंपळगावमध्ये सुद्धा कुठलाच ठोस विकास झालेला आपल्याला दिसलेला नाही. म्हणजे तिथले डीपीचे प्रश्न सुद्धा प्रताप काकांनीच मार्गी लावले. म्हणजे हे असे निष्क्रिय आमदार आहेत. कधी विधानसभेत आपण त्यांना बोलताना पाहिलं नाही, कुठले आपले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना आपण पाहिले नाही, आपले युवकांचे प्रश्न, जे केंद्र सरकारने धोरण केलं होतं की 2 कोटी युवकांना रोजगार मिळेल, पण ह्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही. मला खंत याची वाटते की एक महिला आमदार, 10 वर्ष महिला आमदार, मला वाटतं आमच्या तालुक्याला पहिल्यांदाच महिला आमदार लाभल्या होत्या, तर त्यांना खूप काही महिलांसाठी करण्याची संधी होती, पण त्याच्यातही त्या अपयशी त्या झालेल्या आहेत. स्वर्गीय बबनराव ढाकणे साहेब, जे या तालुक्याचं एक चळवळीचं नेतृत्व म्हणावं लागेल, ज्यांच्यामुळं ही लाईट इथे मिळाली, गावखेड्यामध्ये रस्ते मिळाले, काही विकास कामं त्यांच्या काळामध्ये मार्गी लागली. स्वर्गीय ढाकणे साहेब आज हलतेच नाहीत. एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची एखादी आठवण किंवा राजकारणाचा तुम्हाला दिलेला एखादा संदेश तुम्हाला आठवतो का? काय आठवण सांगा. आता ढाकणे साहेबांचं नाव घेतलं तर मला वाटतं पाथर्डीची ओळखच ढाकणे साहेबांच्या नावाने आहे. म्हणजे कुठेही गेलं तर ढाकणे साहेबांची पाथर्डी अशी ओळख त्यांनी निर्माण केली. ही ओळख त्यांना सहज मिळाली नाही. खरं तर ते एक विस्थापित घरातले एक म्हणजे माणूस होते. कुठलेही म्हणजे मोठं सत्ता त्यांच्या घरात नव्हती किंवा कुठलेही मोठ्या नातेगोतं त्यांचं नव्हतं, पण तरी एक समाजकारणातलं राजकारण असं त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे. आणि मला अभिमान वाटतो की लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं, कारण ते सामान्य जनतेतनं नेतृत्व निर्माण करत होते. त्यामुळं सामान्य जनता त्यांच्याशी जोडली गेली आणि अभिमान याचा वाटतो की जेव्हा लोकांनी त्यांना आमदार केलं, 3 टर्म ते आमदार होते, 1 टर्म विधान परिषद होती आणि नंतर केंद्रात मंत्री झाले. तर मला याचा एक सून म्हणून, एक कुटुंबातली त्यांची सून म्हणून मी तर भाग्यवान आहेच आहे. माझा परिसरही भाग्यवान आहे, कारण मला याचा अभिमान आहे की त्या 30 वर्षाच्या काळात त्यांनी जे आमदारकी होती, विधान सभेत ते होते, त्या 30 वर्षाच्या काळात आमच्या या परिसराचा भरपूर कायापलट त्यांनी केलेला आहे. म्हणजे सांगायची गोष्ट अशी आहे की त्या काळातच जेवढे बंधारे झालेत, जेवढे तलाव झालेत, त्याच्या दुरुस्त्या सुद्धा आत्ताच्या या 10 वर्षात किंवा या 25 वर्षात ह्या घराण्यांनी केलेलं नाही. आणि नक्कीच त्या गोष्टीचा मला एक अभिमान वाटतो. आणि त्यांचं संघर्षाचा वारसा घेऊन प्रताप काका लढत राहिलेले आहेत. आणि मी पत्नी म्हणून त्याच गोष्टी, म्हणजे समाजकारण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. राजकारण याच्यासाठी की आपल्याला कुठंतरी एक पद मिळालं म्हणजे आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची संधी मिळते, म्हणून आम्ही राजकारण करतो. नाही तर आमचा वारसा राजकारणाचा नसून आम्हाला साहेबांनी नेहमीच सल्ला दिला आहे. आत्तासुद्धा ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्याच्या आधी जो बोदेगावला त्यांनी कार्यक्रम घेतला, अक्षरशः
म्हणजे त्यांनी शाबासकी दिली काकांना. ठीक आहे, काका 3 वेळेस पराभूत झाले. काका प्रताप काका त्यांचा वडील म्हणून त्यांनी त्यांचा सत्कार केला, कारण इतकं सोपं नाही पराभव पचवणं. आणि त्यांनी परत त्यांना तोच वारसा दिला की तू आता संघर्षासाठी लढत जा. आणि आजही ते लोकांसाठी, आपल्या ऊसतोडणी भागातल्या सर्वसामान्य लोकांसाठी लढा देत आहे. आणि नक्कीच मला त्यांना साथ देण्यात नक्कीच मला गर्व वाटतो. काकी, हा परिसर हा बहुतांश ऊसतोडणी कामगाराचा परिसर आहे. तुम्ही पाहिलं त्यांचं नेतृत्व बबनराव ढाकणे साहेबांनी केलं. आजही ऊसतोड कामगारांचं स्थलांतर होताना दिसत नाहीये. बेरोजगारीचे प्रश्न तसेच आहे, युवकांना रोजगार नाहीये. या पाथर्डी शेगाव मतदारसंघामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये असा काय संकल्प तुमच्या मनात आहे किंवा काकांच्या मनात आहे की जेणेकरून या इथल्या लोकांचं स्थलांतर थांबलं पाहिजे, इथल्या रोजगारांना बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, विकासाचे काही प्रकल्प या ठिकाणी आले. तुमचं काय विजन आहे, काय संकल्प आहे? नाही, विजन तर खूप आहे. खरं तर सगळ्यात मोठा आपला हा दुष्काळी पट्टा आहे. ऊसतोडणी कामगारांचा हा तालुका म्हटलं तरी हरकत नाही. आणि जे नेतृत्व साहेबांनी ऊसतोडणी कामगार पहिलं नेतृत्व आपल्या म्हणजे ह्या परिसराचं साहेबांनी केलेलं आहे, त्याचा खरंच मला अभिमान आहे. त्याच्यानंतर मग बरेचसे त्याच्यावर विश्लेषण करण्यासारखं खूप आहे. पण खरंच त्यांचं जे विजन होतं साहेबांचं की त्यांनी तलाव बंधारे केले, त्यांचं हेच विजन होतं की जर पाणी आपल्या परिसरात आलं तरच आपला विकास होईल. पण हा विकास खुंटला गेला. आणि काकांचं आता तेच विजन आहे की पहिला प्रश्न त्यांना सोडवायचा आहे की आपला पाण्याचा प्रश्न आहे. आणि पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर नक्कीच शेतकऱ्यांचं तर चांगलं होणारच आहे, पण माझे युवक बांधव आहेत त्यांचं सुद्धा काहीतरी उद्या लघुउद्योग करू शकतात. त्याचे एकदा पाणी आले की सगळेच विषय होत असतात. आणि एक गोष्ट नमूद करूशी वाटते की युवकांचा विचार काकांनी खूप केला आहे. सगळ्यात जास्त त्यांनी पुढच्या पिढीचा विचार असा केला आहे की मागे त्यांनी युवकांसाठी नोकरीचा रोजगार मेळावा घेतला. आणि मला अभिमान वाटतो की 6,000 मुलांना आपल्या तालुक्यात तिथे रोजगार मिळाला आहे. म्हणजे असं नेतृत्व काकांचं आहे की तो प्रत्येक पिढीचा विचार त्यांनी केलेला आहे. एक महिला म्हणून एक शेवटचा प्रश्न विचारतो. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना सुरू केली, 1500 रुपये अकाउंटवर टाकले. एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं या योजनेविषयी? आणि एक महिला म्हणून एक शेवटचा प्रश्न आहे की महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री या महाराष्ट्राला भेटेल का? आणि तुमच्या मनात कुणाचं नाव असेल? आता महिला म्हणून मला खरंच, मी महिला आहे, मला त्याचा अभिमान आहे. आणि माझ्यासारख्या महिलांना ज्यांनी या प्रवाहात आणलं ते म्हणजे आपले शरदचंद्र पवार साहेब आहेत. कारण महिला धोरणावर काम फक्त मला वाटतं आपल्या इथे ज्यांनी केलं असेल ते म्हणजे पवार साहेब आहेत. महिलांचंच नाही तर आपल्या शेतकऱ्यांच्या विषयी सुद्धा त्यांना भरपूर कळवळा आहे. पण एक महिला म्हणून त्यांनी मला संधी दिली. आज जे 50% आरक्षण त्यांनी दिलं की महिला सरपंच पदासाठी उभं राहू शकतात, जिल्हा परिषदसाठी उभं राहू शकतात, पंचायत समितीसाठी उभं राहू शकतात. म्हणजे महिलांचा अधिकार त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि नक्कीच या ठिकाणी महिला अगदी, आता मी सुद्धा ग्रामीण भागात पाहते, महिला सक्षम व्हायला लागल्यात. आज बचत गटाचं माध्यम जे चालू केलेलं आहे ते सुप्रियाताई सुळेंचं केलेलं काम आहे. आज त्यांनी विचार केला की माझ्या महिला सक्षम झाल्या पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, म्हणून ही बचत गटाची चळवळ ती सुद्धा सुप्रियाताईंनी सुरू केलेली आहे. नक्कीच तुम्ही मला आत्ता विचारताल की असा चेहरा मुख्यमंत्री म्हणून जर आत्ता आपल्याला आहे, तसं तर सुप्रियाताई पार्लमेंटमध्ये त्यांचा तर 2-4 वेळा जवळजवळ गौरव झालेला आहे. पण पुढची जर महिला मुख्यमंत्री म्हणून नक्कीच मला ताईंना म्हणजे महाविकास आघाडीच्या जर संधी मिळाली तर नक्कीच सुप्रियाताईंना मला पाहायला आवडेल. आपण पाहू शकता की प्रभावती ढाकणे यांनी आपल्या मनसोक्त या ठिकाणी गप्पा मारल्या आहेत. रात्रीचे 10 वाजलेत, खूप मोठा प्रचार चालू आहे, गर्दी हटताना दिसत नाही. आणि महाविकास आघाडीचे प्रताप ढाकणे हे उमेदवार नक्कीच या वेळेस विधिमंडळात जातील असा विश्वास प्रभावती ढाकणे या व्यक्त करतात. कॅमेरामॅन नितीन नंदुरेसह प्राध्यापक दादासाहेब खेडकर, कीर्तनवाडी.